नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बोकड पालन व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ते म्हणजे 3 महिन्यात बोकड पालनामधून डबल पैसे कसे करायचे याची सविस्तर माहिती मित्रांनो। 3 ते 4 महिन्यामध्ये डबल नफा कसा मिळवायचा या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। बोकडाचे खाद्य नियोजन, औषध उपचार आणि खरेदी विक्री कशी करावी, कोणत्या वेळेस करावी याची सविस्तर चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। बोकड पालन व्यवसायाचे नियोजन, कमी खर्चात प्युअर गावरान बोकड तयार कसे करायचे, खाद्याचे योग्य प्रमाणाने औषध उपचार, ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। तर पहा मित्रांनो, समोर दिसतंय आपणास हे बोकड मी एका गोट फार्मवरून 7,000 रुपयाने मित्रांनो 10 बोकड खरेदी केले होते। तर ह्या 10 बोकडांचा खरेदी करत्या वेळेस किती पैसे लागले आणि यातून मला किती नफा मिळाला आणि यांचं संगोपन कसं केलं हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर मित्रांनो, समोर दिसतंय आपणास याच्यातले मी 10 बोकड एका गोट फार्मवरून खरेदी केले होते फक्त मित्रांनो 7,000 रुपयांनी। आणि ते बोकडं ज्यावेळेस मी खरेदी केले त्यावेळेस त्यांचं वय होतं 3.5 ते 4 महिन्याचं। तर हे 3.5 ते 4 महिन्याचं वय असताना मित्रांनो ही समोर दिसतात ही आपण अशी 10 बोकडं खरेदी केली आणि ह्या बोकडांना मोजून माझ्याकडे आल्याच्यानंतर 4 महिने मी मित्रांनो सांभाळले आणि 4 महिन्यामध्ये मला दुप्पट नफा या बोकड पालनामधून मिळाला। तर मित्रांनो आता याचं सविस्तर आपण जाणून घेऊया। ज्यावेळेस मित्रांनो ही बोकड मी खरेदी केली त्यावेळेस त्या बोकडांचं वजन साधारणपणे एका बोकडाचं वजन 12 ते 15 किलोच्या आसपास असेल। त्यावेळेस मित्रांनो ही बोकड मी खरेदी केले आणि 3 महिने कशा पद्धतीने यांचं संगोपन केलं तर पहा। पहिल्या प्रथम मित्रांनो मी हे बोकड आणल्याच्यानंतर बाजारमधून त्यांना पहिलं लसीकरण केलं, त्याच्यानंतर मग जंतनाशक करून घेतलं आणि जंतनाशक केल्याच्यानंतर मित्रांनो त्यांना लिव्हर टॉनिक केलं। तर हे झालं मित्रांनो औषध उपचाराचं सुविधा। साधारणपणे बोकडांना जर 10 किलो वजनाचा बोकड जर असेल तर मित्रांनो त्याला 3 ml हे जंतनाशक देणं गरजेचं आहे। मग जसं वजन असेल त्या पद्धतीने मित्रांनो एका बोकडाला आपण जंतनाशक देऊ शकता। दुसरी गोष्ट, बोकडला जंतनाशक केल्याच्यानंतर एक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून एक 10-15 दिवस त्यांना लिव्हर टॉनिक पाजणं खूप गरजेचं असतं। आणि हे लिव्हर टॉनिक पाजल्याच्यानंतर मित्रांनो त्यांचा जो चारा खाण्याची जी पद्धत आहे, चारा पचन होण्याची जी पद्धत आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि त्यांची तब्येत सुधारायला मित्रांनो सुरुवात होते। तर साधारणपणे जंतनाशक केल्याच्यानंतर मित्रांनो एक 2-3 दिवस त्यांना जुलाब होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं मित्रांनो आपण घाबरून जायचं गरज नाही, त्याच्यामुळं आपण घाबरून जायचं नाही। 2-3 दिवस त्यांना जुलाब होत असतात आणि ते जंतनाशक एकदा जंत त्यांच्या पोटाच्या बाहेर पडल्याच्यानंतर ऑटोमॅटिक जंत मित्रांनो त्यांचे जुलाब थांबतात। जर नाहीच थांबले तर मित्रांनो आपण त्याला माणसाच्या जुलाबाची गोळी किंवा जनावरांच्या जुलाबाची गोळी एक सकाळ संध्याकाळ देऊ शकता। हा प्रयोग करायचा। जर मित्रांनो तुम्हाला जर बोकड बाजारामध्ये जर खरेदी करायची असेल तर कशा पद्धतीने खरेदी केले पाहिजे हे मी गोट फार्मवरून खरेदी केले होते, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे निवडले होते। तर बोकड निवडताना तो जरा तब्येतीने खराब असेल तरी चालेल, काही अडचण नाही, परंतु बोकड लांब लचक असावा, दिसायला चांगला देखणा चिकना असावा, जेणेकरून आपल्याला त्याचं पुढं वजन वाढून पुढे आपल्याला त्याच्या पहिले दुप्पट दाम मिळेल अशा पद्धतीचा मित्रांनो आपण बोकड खरेदी करायचा आहे। मग तुम्ही बाजारामध्ये बोकड खरेदी करताना मित्रांनो ही ट्रिक वापरायची आहे। बोकड बाजारामध्ये खरेदी करताना एक साधारणपणे 3-3.5 महिन्याच्या वयाचा किंवा 4 महिन्याच्या वयाचा बोकड खरेदी करायचा। तो खरेदी करताना चांगला पाहून घ्यायचा, त्याचे डोळे चांगले आहेत का, कान चांगले आहेत का, लांब लचक आहे का, हातपाय त्याचे दांड आहेत का, अशा पद्धतीचा मित्रांनो बोकड तुम्ही खरेदी करू शकता। जास्त स्ट्रॉंग जर खरेदी करायला गेले तर तुम्हाला तो जास्त महाग बसेल, पण तो जास्त स्ट्रॉंगही खरेदी करायचा नाही आणि जास्त वीकही म्हणजे खराबही खरेदी करायचा नाही, मध्यम स्वरूपाचा करायचा। तर मित्रांनो साधारणपणे बाजारामध्ये जर तुम्ही
एक बोकड खरेदी करायला गेला तर साधारणपणे तुम्हाला 3-3.5 महिन्याचा बोकड जर वीक असेल त्याची तब्येत तर तुम्हाला तो 7,000पर्यंत मिळू शकतो. अशा पद्धतीचं जर मित्रांनो आपण बोकड जर खरेदी केला, एक 7,000चा बोकड, एक 10 बोकड जर मित्रांनो तुम्ही जर खरेदी केले तर साधारणपणे 10 बोकडांचं तुमचं 70,000 रुपये तुम्हाला एक वेळेस जातील. परंतु आता 3 महिन्यामध्ये हे बोकड खरेदी केल्याच्या नंतर सुरुवातीला त्यांना लसीकरण करून घ्यायचं आहे, जंतनाशक करायचं आहे आणि लिव्हर टॉनिक करायचं आहे. हे झालं त्यांचं औषध उपचार. आता त्यांना खुराक कशा पद्धतीने द्यायचा मित्रांनो पहा. तर साधारणपणे मित्रांनो सकाळ सकाळ अनुषापोटी ह्या बोकडांना तुम्हाला द्यायचा आहे तो म्हणजे लिंबाचा पाला. लिंबाचा पाला मित्रांनो खूप चांगल्या कडुलिंबाचा पाला खूप चांगल्या प्रकारचा असतो आणि खूप आयुर्वेदिक असतो. म्हणून मित्रांनो सकाळच्या स्टेजमध्ये सकाळच्या पिरियडमध्ये ह्या पिल्लांना तुम्ही लिंबाचा पाला खाऊ घालू शकता आणि त्याच्यानंतर 2 तासांनी मित्रांनो तुम्हाला खुराक द्यायचा आहे. मग त्या खुराकामध्ये तुम्ही त्यांना गव्हाचा भरडा देऊ शकता किंवा शेंगदाणा पेंड देऊ शकता किंवा मकाचा भरडा देऊ शकता. हे खुराक मित्रांनो त्यांना देणं खूप गरजेचं आहे. तर आता मित्रांनो खुराक देण्याची एक पद्धत आहे, ती म्हणजे गव्हाचा भरडा, मक्याचा भरडा आणि शेंगदाणा पेंड हा खुराक कधीही एकत्र द्यायचा नाही. हा खुराक वेगळा वेगळा द्यायचा आहे. समजा तुम्ही जर गव्हाचा भरडा सकाळी दिला असेल तर शेंगदाणा पेंड दुपारी द्या आणि मग संध्याकाळी तुम्ही त्यांना मक्याचा भरडा द्या. पण तिन्ही पण पदार्थ एकत्र देऊ नये. एकत्र जर दिले तर मित्रांनो त्यांचं पोटामध्ये कॉकटॅन होतं आणि कॉकटॅन झाल्याच्यानंतर पोटामध्ये पोटफुगी होते, जुलाब होतात. त्याच्यामुळे खुराक चारताना ही काळजी मित्रांनो नक्की आपल्याला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे झालं खुराकाचं नियोजन, हे झालं दिवसाचं खुराकाचं नियोजन. आता चाऱ्यामध्ये तुम्ही त्यांना काय द्यायचं पहा मित्रांनो. तर सकाळ सकाळ तुम्ही त्यांना हिरवा चारा द्या. त्याच्यामध्ये मेथी घास असेल किंवा मकाची कुट्टी वगैरे असेल असा हिरवा चारा द्या. त्याच्यानंतर 1-2 तासामध्ये हिरवा चारा दिल्याच्यानंतर 2 तासामध्ये ज्यावेळेस त्यांना सुक्या चाऱ्याची गरज असते तर तो सुका चारा 1-2-3 तासाच्या दरम्यान तो सुका चारा त्यांना मित्रांनो द्यायचा आहे. जेणेकरून सुका चारा खाल्ल्याच्यानंतर तुमचे जे बोकडं आहेत ते पाणी भरपूर पितील. आणि मित्रांनो नुसता हिरवा चारा घालून चालत नाही, तर सुक्या चाऱ्याचं सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे. जर तुमच्या शेळ्या किंवा बोकडं असतील आणि जर त्यांना खूप हिरवा चारा असेल आणि ते जर पाणी पित नसेल तर मित्रांनो तरीसुद्धा त्यांची तब्येत सुधारत नाही. त्यासाठी मित्रांनो सुका चारा हा शेळीच्या किंवा बोकडाच्या पिल्लाच्या जीवनामध्ये दिवसामध्ये साधारणपणे 1-2-3 किलोचा तरी प्रमाण असायला पाहिजे, यायला पाहिजे. त्याने जेणेकरून मित्रांनो ते पाणी पिण्यासाठी तयार होतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे दिनभराचं शेड्यूल तुम्ही बोकडांचं करू शकता. तर आता साधारणपणे तुमचे जर 10 बोकड असतील तर मित्रांनो त्यांना 1 महिन्यामध्ये किती खुराक लागेल तर त्याचं एक गणित मी तुम्हाला सांगतो. तर साधारणपणे मित्रांनो जे एक शेंगदाणा पेंडीचं पोतं असतं ते पोतं साधारणपणे 2,000 रुपयाला पोतं मिळतं. 2,000 पासून तर 3,000 पर्यंत आहे. म्हणजे आता सध्या रेट वाढलेले आहेत. तर ते शेंगदाणा पेंडीचं पोतं साधारणपणे 20 पिल्लांना तुम्ही 10 पिल्लांना 10 बोकडांना 1-2 महिने सहज ते वापरू शकता. अशा पद्धतीचं मित्रांनो ते खुराक आहे. साधारणपणे जरी तुम्ही 10 पिल्लांना 1 किलो शेंगदाणा पेंड सकाळची टाकली तर अशा साधारणपणे दिवसाला तुमची 1 किलो जाणार आहे 10 पिल्लांसाठी. तर साधारणपणे 50 किलोची जर असेल तर तुम्हाला ते 2 महिने पेंडीचं पोतं मित्रांनो सहज जाऊ शकतं. त्याच्यामध्ये मग तुम्ही आणि साधारणपणे त्याला खर्च 2,000 ते 2,500 येऊ शकतो एका शेंगदाण्या पोटेला. म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्या पेटीचं पोतं 1 लागणार आहे. म्हणजे त्याचा साधारणपणे आपण 2,500 रुपये खर्च धरू आणि त्याच्या मागे 1 कट्टा मक्याचा धरू, 1 पोटा 1 मक्का आणि 1 गव्हाचा धरूया. तर हे साधारणपणे 2 महिन्यामध्ये 50-50 किलोचे 2 कट्टे धरू. म्हणजे साधारणपणे एका महिन्यामध्ये आपल्याला 2 महिन्यामध्ये शेंगदाण्या पेंडीचं 1 पोतं आणि हे 2 कट्टे असे हे 2 महिन्याचा खुराक. तर असं मित्रांनो तुम्हाला साधारणपणे हे 1,000 जरी धरले तर हे 2,000 आणि ते 2,500 म्हणजे साधारणपणे 5,000 रुपये 2 महिन्याला तुम्हाला खुराकाला खर्च येऊ शकतो 10 पिल्ल्यांना. तर अशा पद्धतीने 3 महिन्यामध्ये तुमचं साधारणपणे 15,000 रुपयाचा खुराक मित्रांनो जाऊ शकतो 3 महिन्यामध्ये. आणि 3 महिन्यामध्ये तुमचे जे 7,000चे पिल्ले घेतलेले आहे ते मित्रांनो एक पिल्लू 15,000ला तुमचं जाऊ शकतं. तर ते मी विकलेलं आहे. तर मित्रांनो मी स्वतः 7,000 पिल्ले जे खरेदी केले होते तेच पिल्ले मी 15,000 फक्त डबल म्हणजे
3 महिन्याची पिल्ले आणखीन 3 महिने सांभाळले म्हणजे 6 महिन्यात मला माझ्या डबल पैसे 70,000चे 10 बोकडाचे पैसे डबल मिळाले. म्हणजे असा हा मित्रांनो बोकड पालनाचा व्यवसाय आहे की तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये म्हणजे 4 महिन्याचा बोकड जर घेतला आणि 4 महिने जर त्याला सांभाळलं तर मित्रांनो 4 महिन्यामध्ये त्याचे डबल पैसे तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये मिळणार नाही. पण बोकड पालन असा व्यवसाय आहे की त्याच्यात तुम्ही डबल पैसे कमवू शकता आणि ते मी कमवलेले आहे. तर तुम्हीसुद्धा मित्रांनो कमवू शकता आणि खर्च फारसा येत नाही. समजा 70 दुने डबल पैसे म्हणजे 7 दुने 14 1,40,000 रुपये तुमचे होणार आहेत. तर 1,40,000मध्ये तुमचा साधारणपणे 3 महिन्याचा खुराक 2 महिन्याचा आपला 15,000 झालेला आहे. 5,000 झालेला आहे. तर असा तुमचा 10 ते 15,000पर्यंत मित्रांनो खुराकावरती खर्च होऊ शकतो. म्हणजे साधारणपणे तुम्हाला याच्यामधून निव्वळ नफा चांगल्या प्रकारचा निघू शकतो. तर अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही बोकड पालन खरेदी करताना जर एक 3-3.5 महिन्याचा बोकड आपण जर बाजारातून खरेदी केला आणि त्याची जर व्यवस्थित निगा जर ठेवली तर मित्रांनो तुम्हाला तो 3 महिन्याचा बोकड 6 महिन्यामध्ये डबल पैसे करून देणार आहे. तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे बोकड पालनाचा व्यवसाय आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे. तर ह्या व्यवसायाकडे आपण नक्की वळू शकता आणि अशा पद्धतीने बोकड पालन व्यवसाय करू शकता. तर मित्रांनो तुम्ही शेतीला जोडधंदा जर करत असेल तर बोकड पालनाचा व्यवसाय नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. तर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कैलास गावडे गोट फार्म या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच माझे माहितीचे खूप भरपूर चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत. नक्की त्या व्हिडिओला एकदा बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. आपले प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर माझा व्हिडिओ हा समाप्त करतो. जय जवान, जय किसान, जय भारत. राम राम मंडळी.